नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी 12ला 10 कमी आहे आणि घरातले सर्व कामं आवरून झाले. म्हटलं चला आज तरी ब्लॉगला सुरुवात करते. बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ करायची इच्छा नव्हत होती, तर ऊन जितकं आहे ना, कामं आवरता 1-2 कुठे वाजून जातो कळतसुद्धा नाही आहे. आणि पाहुणे होते, सासू सासरे आलेले होते, परत घरात पण मुलं घरी आहे, त्याच्यात वेळ भेटत नव्हता. आणि मग म्हटलं चला आज तरी करावा, थोडा का होईना. म्हटलं स्टार्टिंग तर केली मी नाही, बघू आता संध्याकाळपर्यंत किती व्हिडिओ बनतो. तर चला आता मी आहे ना स्वयंपाक करत होती आणि स्वयंपाकमध्ये कृष्णाने सांगितलं तर चायनीज बनव मम्मी. म्हटलं का रे सकाळी? हो म्हणे मम्मी आज भाजीपोळी काही खायची नाही आहे, तर मला चायनीज खायचं आहे. तर मग मी नूडल्स बनवते आणि करंज्या. बघा एक डबा संपला आमचा आणि त्याच्यातलं उरलेलं होतं, तर मग मी ते इथं काढून ठेवलेलं आहे. आणि हा डबा हवेशीर ठेवलेला आहे. इथं होते आमची चायनीज बनवायची तयारी. कांदे कट केले त्यांनी. मिक्स न करा नसेल. आणि इथे ना थोडे म्हटलं खारे शेंगदाणे बनवावे, तिखट शेंगदाणे. तर इथे तिखट शेंगदाणे बनवते. तेल मीठ आणि असे कमी गॅसवरती भाजून घेते. माझ्याकडनं आहे ना काय झालं माहिती का, पहिले थोडंसं फुल गॅस झाला तर मग ते थोडे जळून गेले. लक्षात आलं नाही, मला असं वाटलं कमी गॅस केला आहे बुवा मी. कमी गॅसवरतीच भाजायची. छान भाजले जातात. घरी फोडलेले आहे शेंगा, त्याच्यामुळे तुम्हाला असे पोळ दिसतच नाही. गावरानी शेंगदाणे. इकडे साहेबांची कटिंग चालू आहे, इकडे गरम पाणी केलं आहे. आणि ना हे थोडंसं भाताचंच होतं, त्याच्यामुळे मी राहू दिलेलं आहे. भात केला होता सकाळी. इथं दिव्या घालते केस. दिव्याने सर्व घर आवरलं. दादाची चालू इथं, आत्ता आला तो. आणि इथं चालू आहे दिवसभर हाईच चालू राहतं. बाहेर घाल बेटा केस 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 होतील. आता पोचा मारलेला आहे. बाहेर घालून यायचे केस. हा झाडू मारला गेलाय ना. काय ग तू घातलं ना, तुझे असतील ते केस. सकाळी घातले होते आणि घाम इतका येतोय ना, परत वरती बांधावे लागतात, इतका घाम येतोय. आणि गरम तर नका विचारा. अक्षरशः दोघी बेडरूमची बी आणि हॉलची पण अशी कंटिन्यू चालू आहे, तरी सुद्धा किचनमध्ये इतकं गरम होते. फॅन बंद करते मी, कारण की ताई वाघ थोडी मोठी झाली का दिव्याची. फुलंच भेटत नाही. मेथी आणली पण मेथी आहे ना खराब निघाली. रात्री मला दिसलं नाही ना, आणि 30 रुपयाची मेथी होती, खराब निघाली. तिच्यात पानं थोडेफारच निघतील. म्हटलं आता साफ करून घेईल, म्हणून मी तिला वरती ठेवलेली. आणि कैऱ्या आहेत तर त्या आमच्या सासूबाईने आणलेल्या आहे. हे बघ असं करावं लागतं. ते स्टँडला पाय लागली ना खाली ते इकडे आपलं फर्निचर करायचंय बाई. आज फर्निचरला क्लीन करावं लागतं. कॉबी नाही आहे का? कॉबी कॉलीफ्लॉवर नाही होणार पण आहे का? बघ नाही होणार. मी फेकून दिला होता कुकर, डायना खराब होऊन गेला होता. मसाला याच्यात तर मी ना कुकरमध्येच बनवते. अद्रक लसूणची पेस्ट,
आणि कधी पण आपण आहे ना चायनीज बनवतो ना तर अद्रक आणि लसूण आहे ना थोडंसं कडक होऊ द्यायचं, त्याच्याने ना फ्लेवर खूप छान येतो. आणि मेन म्हणजे चायनीज आपण बनवतो ना तर अद्रक आणि लसूण आहे ना कधीही एकदम बारीक पिसायचं नाही, थोडं दरदर राहू द्यायचं. ते आपलं तोंडाखाली येतं ना तर छान लागतं. हे थोड्या थोड्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि मेन म्हणजे चायनीज बनवायच्या टायमाला आहे ना आणि भाज्या सुद्धा आपल्याला कच्च्या ठेवायच्या ना, जास्त शिजवायच्या नाही. याच्यात टाकते मी लगेच शिमला मिरची. आपल्याला फक्त भाज्यांचा कच्चापणा जाऊ द्यायचा आहे. मेन म्हणजे माझ्याकडे मोठी कढाई नाहीये, त्याच्यामुळे मी म्हटलं आज कुकरमध्येच बनवते. थोडी जास्त आहे, नूडल्स थोडे जास्त आहे, त्याच्यामुळे म्हटलं कुकरमध्येच बनवते. कुकरमध्येच बनवते. चालू आहे ना चिमणी, चालू आहे ना बाबा, गरमच किती होत नाही. काय दिव्या ग्लास ठेवायला आली, ग्लास. दिव्याला पण शिकायचंय ना, उड्या ताई कशी बनवते तसं दिव्या पण शिकायचं ना का दिव्या. इकडं उभी राहा, इथं उभी राहा, इथं बस, इथं बस. पहिले अद्रक लसूण टाकायचा, परत कांदा टाकायचा, परत मग टमाटा, हिरवी मिरची, शिमला मिरची टाकून द्यायची. वाट छानच आहे. आणि मग त्याच्यात टाकायचे आपल्याला मसाले. मसाले कोणते कोणते टाकेल, गरम मसाला, धनिया पावडर, तिखट, हळद टाकायची ती चायनीजमध्ये. आता मी याच्यात टाकते धनिया पावडर आणि मी अंदाजपंचे टाकते. तिखट जास्त तिखट नाही करत. कारण की आपल्याला सोया सॉस याच्यात चायनीज याच्यात शेजवान चटणी, आपल्याला शेजवान चटणीमध्ये ना तिखट राहतं ना, त्याच्यामुळं कमी तिखट नाही. गरम मसाला आणि मीठ पण कमी घ्यायचं, कारण की शेजवान चटणीमध्ये पण मीठ राहतं आणि सर्व मसाल्यांमध्ये मीठ राहतं, त्याच्यामुळे मीठ कमी घ्यायचं. आणि आपण जेव्हा चिकन बॉईल करतो ना तेव्हा सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे. चिमणीचा आवाज थोडा कमी करतो, कारण की आवाजमुळे माझा आवाज येत नसता. किती जोरात बोला त्याचा आवाज कमी येतो. गरम इतकं होतंय ना, दुनियाचं गरम. शेंगदाणे मी देते आमच्या साहेबांना थोड्याचे, तुला खायचे हो साई पप्पा म्हणते बेटा. सर सर म्हणे आता आपल्याला ही बरणी फेकायची नाही आहे, हिला धुवून घ्यायची आणि आपल्याला लोणचं वगैरे भरायला कामात येईल, कारण की काचेची बरणी मस्त लोणचं भरायला कामात येईल. ते खायला काही एक खोलून घे ग, एक खोलून आणलं पप्पाकडनं काही स्टाफ गेले त्याला पहिल्यांदा का एकच ठेव, काचीचं येते हा एकच जाणार दिव्या. उलट्या करून कुठून ऐकून जा, त्यांचं पळेल नाही का, तेवढं डोकं चालवायचं. कधी कसं शिकायचं, एक 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 ठेवायचं बेटा. मारा मोठ्या वाट्या मग आणि आपल्याला टाकायचंय
नंबर. गॅस कमी करते आणि चालवत करतो. काय करता? कढाई नाही माझ्याकडे. हा, कढाई नाही माझ्याकडे. असं करावं लागतं. घेऊ आपण मोठं आहे. घेऊ हळूहळू सगळ्या गोष्टी. गॅस कमी करतो. दिव्याच्या तोंडाला पाणी सुटलं. हा? हा? सुटलं का नाही पाणी? टेस्टी जेवण बनवत आणि सुटेल एकदम मोकळे झाले. काय माझ्या क्रिशाचं कालपासून चालू आहे. बनव ना गं, बनव ना गं, बनव. काय काय झालं? बघ अगं चांगलं झालं का? नमक वगैरे बंद करू गॅस. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाक म्हणजे अजून फ्लेवर छान येईल. नाही ना अगं भेटली पण मी आणली नाही. म्हटलं काही कामात आहे ना आम्ही आणि डोक्यात राहिलं नाही. आपण चायनीज बनवणार बुवा. हां इतकी छान झाली ना. कशी झाली सांग दिवे खाऊन बघ. दिला ना चम्मच रे. ते काय घे. चल मग आम्ही जेवण करून घेतो. तर नूडल्स मी काही खाल्ले नाही. मी फक्त 1 किंवा 2च घास खाल्ले असतील. तर कृष्णाला पाहिजे होतं आणि त्याचं पोट भरलं नसतं त्याच्यामुळे मी त्याला देऊन दिलं. आणि मी माझ्यासाठी बनवते. इथं रात्री मी हे बनवलं होते फुनके, आपले खानदेशी फुनके आणि कढी. तर त्याचं पीठ आहे. सासू सासरे आले होते आणि म्हटलं ते बनवून खाऊ घालू. तर हे बघा त्यांच्यासाठी बनवून दिलं होतं आणि एवढं पीठ उरलेलं आहे. तर त्याची मी एक चांदकी बनवून घेते आणि याची रेसिपी आहे ना मी कधीतरी तुमच्याबरोबर शेअर करणार. कारण कधी इतकी धावपळ होती ना 2-3 दिवसापासून म्हणजे कंटिन्यू धावपळ आहे. उन्हामुळे ना व्हिडिओ करायला आहे ना कंटाळा येतो. त्याच्यामुळे ना मी काय करते कामं आवरून घेत होती. 2-3 वाजून जात होते आणि आता पण बघा 2 वाजून गेलेले तरी सुद्धा म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करते. आणि मी काही खाल्लं नाही. ते थोडेसे शेंगदाणे खाऊन घेतले आणि आता मी बनवते या पिठाची मस्त असं थालीपीठ सारखं बनवते. खाली तेल टाकलं आणि थालीपीठ सारखं थापून घेते. एकच बनवते, मोठी बनवून घेते. जास्त 2 काही बनवते. हाय काय ओय हात चटका लागेल. तर फुनक्यांचं पीठ आहे. हा फुनक्याचं आहे. मुटके पण म्हणता, फुनके पण म्हणता. 22 ताईचा फोन येतो. एक मिनिट. दुपारी पाहिलं तुम्ही मी थालीपीठ केलं होतं आणि ते थालीपीठ किती वाजता खाल्लं मी माहिती का? 3 वाजता. तर थालीपीठ करता करताच कस्टमर आले आणि कस्टमरच 3 वाजेपर्यंत होते. तर मी 3 वाजता ते थालीपीठ खाल्लं आणि मग 5-10 मिनटं थोडासा आराम केला. AC फुल करूनही इतकं गरम होतं ना तुम्हाला काय सांगू. ACचा जर काही ठिकाणाच लागत नाही आहे. तेव्हा तर कूलरचं काहीच नाही आहे. तर आता मी माठ भरले. परत झाडांना पाणी टाकलं. बोर लावलेला होता
आणि बोरने कसं पटापट पाणी टाकलं जातं, त्याच्यामुळं म्हटलं आता बोरिंग लावते आणि माठांमध्ये मी आपलं गोड पाणी भरते, नळांचं पाणी. तर माठ पण भरून झाले, झाडांना पाणी टाकून झालं आणि पडदे वगैरे सर्व क्लीन केले. इतकं भारी वाटते ना, आणि हवा येते ना, तर थंडी हवा येते. आता थोडंसं बरं वाटते. आणि अवतार बघा सकाळपासून, आणि तुम्ही म्हणत असणार ताई व्हिडिओ काय येत नाही, याच कारणाने तर वेळच भेटत नाही मला. आणि बघा काल एवढा गहू मी साफ केला आणि इतक्या काचोळ्या होत्या, त्याच्यात थोड्याफार काचोळ्या आणि शेंगा आहे, त्या शेंगासुद्धा वरती ठेवल्या आणि खालचा पोर्च वगैरे घासून घेतला, मस्त धुवून टाकला. आणि आमच्या साहेबांना गाडी धुवायची होती, तर त्यांना ऑफिसमधून फोन आला, तर ते गेलेले आता. आणि मग तिथून आल्यावर ते गाडी धुणार आहे, म्हणून मग मी नळी तशीच राहू दिलेली आहे. माठ भरले आणि पडदे तुम्हाला ओले दिसतच असणार, पडदे वगैरे सर्व क्लीन करून झालेलं आहे माझं. हे बघा झाडं बघा इतके छान वाटतंय ना, हिरवेगार, त्यांची काळजी घ्यावी लागते. आणि वेल होता ना, तो वेल आहे ना, काय होत होतं माहिती का, आता कडक उन्हाळ्यामध्ये ना पूर्ण पानं गळत होते, त्याच्यामुळे आमच्या साहेबांनी ना पूर्ण वेल कट करून टाकलेला आहे. आणि परत आता त्याला पाली फुटते. आणि याला बरेच दिवस झाले, 15-20 दिवस झाले, 15-20 नाही जास्त दिवस झाले असतील, कट करून टाकलेला आहे पूर्ण. चला गुड्या काय करते, हे बघा गुड्या इथं झोपली, दिवे गुड्या राणी. ते नको छोटं करू ना, छोटं नको, ते मला पाहिजे ना आता. दिव्याचं चालू राहतं माझ्या पुढे गुडबुड गुडबुड गुडबुड. का गं दिव्या? दिव्याचं चालू आहे स्टँड लावणं, मी लावलेलं होतं. हां स्टँडची गरज लागते आपल्याला. बस इतकं गरम होतंय ना, अक्षरशः किचनमध्ये नको वाटतंय. किचनमध्ये असं वाटतं ना स्वयंपाक बी करावा नाही आणि खावाही नाही. तुम्हाला मला एक सांगायचं आहे, तर जेव्हापासून मी चायनीज बनवले ना, तेव्हापासून माझ्या मनात आहे, तर बाकीच्या ताई काय म्हणतील बुवा असं. तर ताईंनी कुकरमध्ये चायनीज बनवलं बुवा असं, नूडल्स कुकरमध्ये बनवले बुवा असं. तर माझ्याकडे मोठी कढाई नाही आहे, त्याच्यामुळे मी कुकरमध्ये बनवलं. तर म्हणू नका तर ताई काय कुकरमध्ये चायनीज कधी बनवलं आहे का बुवा असं. तर ॲडजस्ट करावं लागतं. आम्ही क्वार्टरमध्ये होतो, फौजच्या क्वार्टरमध्ये 2-2, 3-3 भांड्यांमध्ये स्वयंपाक केलेला आहे. तर आम्हाला माहिती आहे कसं ॲडजस्ट करावं आणि कसं नाही. शिकलेली आहे मी कशात बनवायचं आणि नाही बनवायचं बुवा असं. तर कोणी कमेंट करू नका कुकरमध्ये चायनीज बनवलं बुवा असं. तर जरा एवढंच सांगायचं होतं, दुपारपासून माझ्या डोक्यात होतं. तर माझ्या गोड ताई काय सोचतील बुवा, तर ताई तुम्ही कुकरमध्ये चायनीज बनवलं बुवा असं, नूडल्स कुकरमध्ये बनवल्या बुवा असं. तर तसं काही नाही आहे, माझ्याकडे मोठी कढाई होतं, तर त्याच्यामुळे मी कुकरमध्ये बनवलं. तर आता काय करते, मी फ्रेश होते आणि असं होतंय ना, डायरेक्ट आंघोळ करून घ्यावी, इतकं गरम होते. आणि रोज तो होता तर आमच्या सर्वांच्या म्हणजे 3 टाईम काय 2 टाईम काय, माझी पोरं 2-3 टाईम आंघोळी करताय. मी तर 2च टाईम करते, सकाळ संध्याकाळ. कारण की माझ्याकडनं काही शक्य होत नाही, मलाच वेळ भेटत नाही, तेव्हा मला आंघोळीला काय वेळ भेटणार आहे. तर आता मी काय करते, फ्रेश होते आणि मग स्वयंपाकाची तयारी करते. स्वयंपाक सिंपल, खिचडी बनवायची आपली खानदेशी. चला तर खिचडी बनवते आणि खिचडीची मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. तर मी 2-3 वेळेस पण तुम्हाला खिचडी दाखवलेली आहे, पण म्हटलं चला शॉर्टकटमध्ये का होईना म्हटलं तर दाखवून देते. आणि खानदेशी पद्धतीची खिचडी इतकी छान लागते ना, करून बघा तुम्ही नक्की. तर तुम्ही रोज करायला लागणार. हे बघा हिरवे बटाणे आपले अजून सुद्धा किती फ्रेश आहे. तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये फ्रीजमध्ये बटाणे कसे ठेवलेले ते पण दाखवणार. इथं शेंगदाणे, टमाटे, हिरवी मिरची, कांदा, कढीपत्ता आणि इथं लसूण घेतलाय, जिरं घेतलेलं आहे माहिती का, अद्रक आणि लसूण आणि खोबरं कुटून घ्यायचं आणि खूप छान, मग त्याची सुद्धा खिचडी 1 नंबर लागते. तर माझ्या इथेशीच बनवते, पण आता मला ते खोबरं आणि अद्रक काही कुटायचं नाही, फक्त लसूण घालायचं आहे. आणि इथं मी तेल टाकलेलं आहे आणि इथं मी मसाले घेतलेले आहेत. इथं आपला कोल्हापुरी मसाला, तिखट आणि गरम मसाला, धनिया पावडर, हळद. आणि गुड्या उठली, गुड्या म्हणते मला चहा दे, तिला असं वाटलं सकाळ झाली बॉस. तर जिरं टाकते, लसूण टाकते,
कढीपत्ता, हिरवी मिरची, तेल गरम झालेले, कांदा, वाटाणे, शेंगदाणे सर्व टाकून दिले. दूध घेऊ का? टमाटा, आणि मी आज राशनच्या तांदूळाची खिचडी बनवते. दरवेळेस मी बासमती तांदूळाची खिचडी बनवते, तर आज मला राशनच्या तांदूळाची खिचडी खाऊशी वाटली आणि इतकी छान लागते ना. आम्ही लहानपणी ना राशनच्या तांदूळाचीच खिचडी खायचो. पहिले काही बासमती तांदूळ वगैरे होते नाही, राशनचे तांदूळ भरपूर भेटायचे आणि शाळेत सुद्धा भेटायचे राशनचे तांदूळ, तर राशनचेच तांदूळ खायचो. तर आता मुलांना कसं बासमती तांदूळची खिचडी छान लागते, तर आता मी तर राशनचे तांदूळ 3 वाट्या घेतलेले आणि 1 वाटी घेतली डाळ. डाळ जास्त घ्यायची, खूप छान लागते खिचडी एकच नंबर. आणि डाळ तांदूळ मस्त 4-5 पाण्याने धुवून टाकते आणि लगेच टाकून देते. कोथिंबीर टाकायची, कुकर लावायचा मस्त 4-3 याला मी 4 शिट्ट्या करते. 4 शिट्ट्या करायच्या. कोणी 3 शिट्ट्या करतं, कोणी 3 शिट्ट्या करतं, कोणी 4 शिट्ट्या करतं. तर मी 4 शिट्ट्या मारून घेते, तांदूळ टाकून देते, कोथिंबीर टाकून देते, शिट्ट्या करून घेते आणि मग बसते जेवायला. बाहेरून जर आले ते गेटमध्ये विचारतात मम्मी कुठे गेली. तर आता खिचडी झालेली आपली. 4 शिट्ट्या मारून गेले मस्त. आणि तर आमरस सोबत आहे ना पुरणाच्या पोळ्या बनवल्या मी, आणि पुरणाच्या पोळ्या बनवल्या होत्या मी 10-12 दिवस झाले. तुम्हाला असं वाटत असणार पहिल्याच पुरणाच्या पोळ्या 10-12 दिवस झाले. पुरण टाकलं होतं, तो काही व्हिडिओ केला नव्हता पुरणाच्या पोळ्यांचा. पुरणपोळ्या आणि आंब्याचा रस, खिचडी असा आहे आमचा बेत. तर या तुम्ही पण जेवायला. तर आता बसतो मी, म्हणजे खिचडी झाली का लगेच जेवायला बसणार. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.